आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. एमआयएम पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा कायम ठेवत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. सत्तेचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने विरोधी पक्षनेत्याची निवड केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा एमआयएमचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांनी दिला आहे. रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी माजी आमदार फारुख शाह यांनी केलेल्या आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. एमआयएम हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप फेटाळून लावत स्वतः भाजपासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी एमआयएमवर आरोप करू नयेत असे जहागीरदार म्हणाले. फारुख शाह हे अपघाताने आमदार झाले होते आणि एमआयएमच्या पाठबळामुळेच त्यांचा विजय झाला होता असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी खाल्ल्या मिठाला जागावे असा उपरोधिक टोला जहागीरदार यांनी लगावला. सुशिनाला अतिक्रमण प्रकरणावरून सुरू असलेल्या श्रेयवादावरही त्यांनी भाष्य केले. सुशिनाला प्रश्न सोडवण्यासाठी पक्षांतर केल्याचे सांगणाऱ्या फारुख शाह यांनी प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता मात्र या प्रश्नाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. सुशिनाला प्रश्नाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, मग ते खासदार शोभाताई बच्छाव असोत किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असेही जहागीरदार यांनी स्पष्ट केले. दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून धुळे महानगरपालिकेतील राजकारण तापले असून आगामी काळात हा वाद न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. मी आपण पत्रकार मित्रांना आणि जनतेला आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विरोधी पक्ष नेत्यावर दावा आमचं कायम राहायचं म्हणजे ते आमचा अधिकारच आहे, ते आम्हाला भेटणार आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे सेकंड लार्जेस्ट पार्टी असती त्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा. संख्याबळाच्या आधारावर त्यांची मी प्रेस ऐकली, पण त्यांना ते समजत नाहीये की संख्याबळाच्या आधारावर ते म्हणतात की 8 + 5 13 आणि आमचे 10, तर हे 10ला विरोधी पक्ष नेता भेटायला पाहिजे असं कायदा सांगतो. 2012ची संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि ह्या निकालामध्ये स्पष्ट सांगितले सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्ष नेता देण्यात यावं, ना की कोणत्या आघाडीला. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले काही गाईडलाईन्स प्रमाणे 6 महिन्यात विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर व्हायला पाहिजे. 6 महिन्यात जर हे विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर नाही झालं तर मी औरंगाबाद हायकोर्टात पेटिशन माझं रेडी आहे. आम्ही पेटिशन टाकणार, कोर्टाकडून आदेश घेणार आहे की विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करावी. आणि मला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण भरोसा आहे की हा विरोधी पक्ष नेता धुळे शहरातला, धुळे महानगरपालिकेतला हे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहे.